राजकारणात सत्ता येते आणि जाते, मात्र सत्तेसाठी निर्माण होणारी गटबाजी सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणाला कायमस्वरूपी लागलेली जखम ठरत असल्याचं चित्र पुन्हा एकदा समोर आलंय। सध्या पालकमंत्री जयकुमार गोरे आणि आमदार देवेंद्र कोठे यांच्यावरती गटबाजीचे आरोप होत असताना हा प्रकार नवीन नसून याआधीही आमदार विजयकुमार देशमुख आणि सुभाष देशमुख यांच्या काळामध्येही अशीच परिस्थिती होती, अशी चर्चा राजकीय वर्तुळात जोर धरू लागली। सत्तेच्या वर्चस्वाखाली सुरू असलेल्या अंतर्गत संघर्षामुळे विकासाचे मुद्दे हे दुय्यम ठरले असून पक्षामध्ये निष्ठावंत कार्यकर्ते बाजूला पडत असल्याची भावना अनेक कार्यकर्त्यांकडून व्यक्त केली जाते। संघर्षातून उभं राहिलेलं पक्षासाठी रस्त्यावर उतरून काम करणारे कार्यकर्ते हे डावलले गेले तर घराणेशाही, जवळचे नातेवाईक आणि सत्तेच्या केंद्राजवळील व्यक्तींना पुढे आणलं जात असल्याचा आरोपही होत आहे। राजकीय जाणकारांच्या मते गटबाजी ही केवळ व्यक्तींची समस्या न राहता सोलापूर जिल्ह्यामधील राजकीय संस्कृतीचा गंभीर प्रश्न बनली आहे। सत्ता असताना गट तयार होतात, प्रतिस्पर्धी गटाला संपवण्याचा प्रयत्न करतात आणि यामध्ये सर्वाधिक नुकसान हे निष्ठावंत कार्यकर्त्यांचं होतं। अनेकांनी खुलेपणाने सांगितले की वर्षानुवर्ष पक्षासाठी मेहनत करूनही आपण योग्य गटात नसल्यामुळं त्यांचं राजकीय करिअर हे संपुष्टामध्ये आलं आहे। काल त्यांच्याकडे सत्ता होती, त्यांच्यावरती आज गटबाजीचे आरोप होत आहेत आणि आज सत्तेत आलेल्यांनाही उद्या त्याच प्रश्नांना सामोरं जावं लागणार आहे, अशी भावना राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे। विजयकुमार देशमुख आणि सुभाष देशमुख यांच्या कार्यकाळात जे आरोप झाले त्याच स्वरूपाचे आरोप आज जयकुमार गोरे, देवेंद्र कोठे यांच्यावरती होत असल्यानं वेळ बदलते, चेहरे बदलतात, पण गटबाजी मात्र कायम राहते, अशी खंत अनेक कार्यकर्ते व्यक्त करत आहेत। जर जशी करणी तशीच भरणीचा अनुभव येत असल्याची भावना नागरिकांमधूनही होत आहे। सध्याच्या घडामोडीमध्ये होत असलेली टीका ही केवळ काही नेत्यांपुरती मर्यादित नसून ती संपूर्ण राजकीय प्रवृत्तीवर असल्याचं बोललं जात आहे। सत्तेचा आणि कुटुंबाचा राजकीय गड हा मजबूत करण्यासाठी केले जाणारे प्रयोग हे कार्यकर्त्यांच्या हिताचे असल्याचं भासू नये, अशी अपेक्षा कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहे। व्यक्ती नव्हे, प्रवृत्तीवर टीका होत आहे। गटबाजीमुळे जिल्ह्यामधील विकास कामं, सर्वसमावेशक नेतृत्व आणि संघटनात्मक बळ कमकुवत होत असल्याचा आरोप आहे। जर कार्यकर्त्यांना न्याय देणारं विकासाभिमुख राजकारण झालं नाही तर जनतेचा आणि पक्षामधील कार्यकर्त्यांचा विश्वास हा ढासळत जाईल, असा इशाराही दिला जात आहे। सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात गटबाजीचा हा इतिहास पुन्हा एकदा उजेडात येत आहे। यातून धडा घेतला नाही तर पुन्हा एकदा निष्ठावंत कार्यकर्त्यांचाच बळी जाणार यात शंका नसल्यानं राजकीय जाणकारांचं मत आहे।